नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन, वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. माजी महसूल मंत्री तथा विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती. खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी दिले स्मारकासाठी 5 लाख रुपये. दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन, वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या फोटोला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सूत्रसंचालन किशोर भाऊ साळवे यांनी केले. तसेच त्यांनी स्थानिक काही मागण्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे मांडल्या. त्या सर्व मागण्या बाळासाहेब थोरात यांनी मान्य करण्याचे आश्वासन दिले व लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी सरकारकडे आग्रही असणार असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच या सोसायटीसाठी लागेल ती मदत दिली जाईल असेही आश्वासन त्यावेळेस बोलताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिले. त्यानंतर खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी सर्व मुलांना शालेय साहित्य वाटप केले. तसेच स्मारकासाठी 5 लाख रुपये देणगी दिले व स्थानिक असणाऱ्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. अशा प्रकारे घुलेवाडी येथील लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे 104वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित विजय कांबळे, किशोर साळवे, श्याम जाधव, दीपक खरात, DK जाधव, ज्ञानेश्वर राक्षे, दत्ता आव्हाड, प्रकाश वाघमारे, रावसाहेब आव्हाड, अविनाश आव्हाड, शुभम आव्हाड, रितेश आव्हाड, कैलास आव्हाड, पप्पू आव्हाड, साहिल साळवे, साहिल जाधव, संतोष खरात, मनोज आव्हाड या सर्वांनी या कार्यक्रमाचे छान प्रकारे आयोजन केले होते.
त्यांचं स्वागत करा. महापुरुषांच्या प्रतिमेला ते पुष्पांजली अर्पण करत आहेत. अमर कुठे आले आले साहेब आले. आम्ही पुढे अमर भाऊ हो या ना बाबू या ना. तुम्ही या पुढे आदरणीय खासदार श्री वाकचौरे साहेब यांना मी विनंती करतो की आमच्या मुलांना त्यांनी त्यांचे जो असते वह्यांचं वाटप करावं. आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे नगरच्या मुलांच्या वतीनं या ठिकाणी मुलांना शालेय साहित्याचं वाटप केलं जात आहे. सन्माननीय खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांच्या शुभ हस्ते या मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. हो साहेब अच्छा वाटू नका. फोटो काढायचे या ठिकाणी अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने साहेब आमच्या एकदम मागण्या आहेत त्या आपल्यासमोर मागतो. आपण साहेब सर्व आपल्या उत्तरनगर जिल्ह्यामध्ये आपण शिर्डीचे खासदार आहात आणि असा एक आपण समाज मंदिर अथवा काही बांधून दिलेलं नाही असा त्या निमित्तासाठी आपण खूप प्रसिद्ध आहात. या ठिकाणी आमचा अण्णाभाऊ साठे वस्तीच्या वतीनं आपणास नम्र निवेदन देण्यात आले आहे की या आमच्या अण्णाभाऊ साठे या वस्तीमध्ये बहुउद्देशीय सभागृह आपण सगळं आपल्या खासदारीतून बांधून द्यावं अशा आमच्या सर्व मातांग समाजाच्या वतीने आपणास नम्रतेची विनंती करण्यात येत आहे. सर आमच्या निवेदनाचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि आमच्या अण्णाभाऊ साठे सोसायटीसाठी बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी साहेब आपल्या खासदारीतून आपण बांधून द्यावं आणि आम्हाला माहिती आहे की आमची मागणी आपण निश्चितच मान्य कराल. आपण आमचे खासदार आहात, आमचे प्रतिनिधी साहेब आपण दिल्लीमध्ये करतात. आमची अजून एक मागणी आपल्याकडे आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. आपण ज्यावेळेस आपण दिल्लीच्या केंद्रामध्ये लोकसभेमध्ये बोलाल त्यावेळेस नक्कीच आपण हा शब्द हा विषय त्या ठिकाणी काढावा की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. खरं तुमच्या या उत्साहाला पाहणारा नाही
आम्हाला यायला उशीर झाला याबद्दल सर्वांचे मी खरं म्हणजे माफी मागतो. परंतु या ठिकाणी मला अनेक दिवस आपले सर्व कार्यकर्ते सारखे फोन करत होते आणि सांगत होते तुम्हाला या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे. मी दिल्लीला होतो. काल संध्याकाळी मी दिल्लीवरून आलो आणि आपल्याला काही महत्वाचा जवळचा कार्यक्रम होता म्हणून तिकडे गेलो. पावसामुळे तिथे उशीर झालेला आहे. पण इथे चांगला पाऊस चालू आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही. पण या ठिकाणी वंदनीय अण्णाभाऊ साठे यांच्या या आजच्या 104व्या जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र अभिवादन करतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यासारखी मानव या दलित समाजामध्ये जन्माला आले आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या या समाज व्यवस्थेमध्ये बदल घडण्यामध्ये ही समाज व्यवस्था अत्यंत ज्या पद्धतीनं बदलाला सामोरे त्याला खऱ्या ठिकाणी महापुरुष खऱ्या अर्थानं कारणीभूत आहेत. यांचे आदर्श यांचे विचार शिकवण नेहमीच आपण सगळं ठेवली पाहिजे. त्या रीतीने गेलं पाहिजे. खूप बोलता आहे पण जास्त मी आता बोलू इच्छित नाही. परंतु या ठिकाणी ज्या काही मागण्या सांगितलेल्या आहेत प्रामुख्यानं घरकुलाच्या बाबतीमध्ये इथली जी सोसायटी आहे कैलासवासी माजी मंत्री भाऊराव भालासाहेब माझे चांगले मित्र होते. त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेले आहे. निश्चित या तुमच्या या भागामध्ये मी स्वतंत्र भेट घ्यायला येतो. एवढ्या 1-2 महिन्यामध्ये मी 14 लाख रुपये येणार आहे. त्याच्यावर आपण सारे एकत्र होतो. राहिलेला घरकुलाचा प्रश्न आणि म्हणून उद्देशिक केंद्र कसं बांधायचं या दृष्टीचा विचार करू. पण आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आदरणीय बाळासाहेब थोरात या ठिकाणी येऊन गेलेला आहे. परंतु मी आज तुम्हाला असं निराशजनक वाटत नाही. परंतु मी माझ्या खासदारीतून 5 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी आज जाहीर करतो. बाकीचे कसे उभे करायचं त्याचा आपण प्रयत्न करू. आज या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी साजरी होत आहे. आणि आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे नेते सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री साहेब मागाचा शब्द काही खाली जात नाही. मान जे बोलतो ते खरं होतं साहेब. आणि आज आपल्यामध्ये महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उभे आहेत. नामदार बाळासाहेब थोरात. साहेब आता मी या ठिकाणी जयंती साजरी करत आहे. आपण आलात आपले धन्यवाद. साहेब या ठिकाणी आपल्या समाजाच्या काही मागण्या आहेत त्या मी आपल्यासमोर मांडतो. आमची सोसायटी बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपल्या सोसायटीवर 3 लाख रुपये साधारणतः कर आहे. तर मागे जर आपला मागे पण आपला विषय झाला होता पण काही पाठपुरावा थोडासा मागे पडला. तर साहेब आपण यामध्ये लक्ष घालून तो कर जर माफ करता आला तर तो कर आमचा माफ करावा. आणि आमची ही जी सोसायटी आहे ती अवसानात गेलेली आहे. त्यातनं सर आपण ही सोसायटी आम्हाला बाहेर काढून द्यावी. या 2 महत्वाच्या मागण्या ज्या आहेत आमच्या सर्व अण्णाभाऊ साठे नगरवासियांच्या वतीने आम्ही तुम्हाला करत आहोत सर. अतिशय महत्वाच्या की या ठिकाणी जे राहणारे लोक आहेत ते सर्व गरीब लोक आहेत. सर्व काम धंदा करणारे लोक आहेत. सर्व मोलमजुरी कामं कष्ट करून त्यांच्या स्वतःच्या घरात जाणारे लोक आहेत. आणि आज सर अशा परिस्थितीमध्ये आम्ही ही सोसायटी उभी केलेली आहे. त्याला तुमचा आशीर्वाद आहे. पण आता ही जी सत्य परिस्थिती आहे ती 3 लाख रुपयाचा हा जो कर आहे हा भरणं थोडं आमच्या लोकांसाठी मुश्किल आहे. तरी आम्ही प्रयत्न करू. पण आपण याच्यामध्ये आम्हाला काहीतरी हा प्रश्न मार्गी लागावा. आणि आमची ही जी सोसायटी अवसानात गेलेली आहे ती यातनं बाहेर काढण्यासाठी सर आपण आम्हाला पूर्णपणे मतदान करावं. आणि कालच्या 1 तारखेच्या जयंतीच्या दिनी आमच्या सर्व समाजवासियांची एक मागणी होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे. कारण त्यांची जी उंची आहे ती खरोखर भारतरत्न पुरस्काराची त्यांची उंची होती. आपण पाहिलं मागच्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारकडनं जवळजवळ 10 ते 12 भारतरत्न पुरस्कार दिले गेले. ते कोणाला दिले गेले आम्हाला त्याच्याबद्दल काय ते देणं गेलं नाही. पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खरोखर त्या उंचीचे होते. त्यांचं साहित्य जर आपण पाहिलं तर 1.5 दिवस हा शिकणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जगाच्या 25 देशामध्ये अभ्यास होतं. तर 25 देशामध्ये त्यांचं साहित्य निर्माण झालेलं आहे. अशा या थोर महान अशा विश्वरूपी साहित्य समाजाला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक ठराव पास करून केंद्राकडे पाठवा आणि याचा पाठपुरावा सर आपण करावा. आणि दुसरी आमची एक हृदयाची एक ज्वलंत अशी मागणी आहे की संगमनेर शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा व्हावा सर. ही आमच्या सर्व समाज बांधवाची खूप दिवसाची जुनी मागणी आहे. याबद्दल आपण गांभीर्याने विचार करावा. बस थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर मी आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतोय.
1 तारखेला असते जयंती, परंतु तुम्ही निवांत चांगली करण्याकरता म्हणून आजचा दिवस निवडला. तयारी जबरदस्त दिसते तुमची सगळ्यांची. तर पाऊस आहे, पण पाऊस ही चांगली गोष्ट असते हे पहिले लक्षात ठेवायची. पावसामुळे धरणे वाढतात, शेती पिकती, अन्नधान्य स्वस्त होतं, सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून जरी पाऊस असला तर एवढ्या याच्यात सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित. दादासाहेब मुंडे इथे आहेत, बीड जिल्ह्याचे पुढारी माझ्या बरोबर आणले काँग्रेसचे. यांची आपण एक चांगली मागणी, 1-2 मागण्या केलेल्या आहेत. मला आठवतं की ही सोसायटी भारतकरची, ज्यावेळेस गौरवजी भारतकर यांनी पुढाकार घेऊन ही जागा, त्यांनी मी आमदार झालो होतो आणि त्यांनी म्हटलं की आपल्या मातृ समाजाकरता एक आपण चांगली सोसायटी करू. ती सोसायटीची चांगली आम्ही रचना केली, प्रिंट पर्यंत बांधकाम सुद्धा. आता काय एवढं सांगायचं मला, ही जागा भारतकरची आणि मी मिळून दिलेली हे लक्षात ठेवा. परंतु आता काय मिटिंग झाल्या आमच्या बऱ्याच, परंतु मिटिंग मध्ये पण त्या सगळ्या काही चर्चा मी करत नाही, ती करण्याची आवश्यकता नाही. आता काय स्थिती हे एकदा मला व्यवस्थित समजून सांगा, म्हणजे काय काय प्रॉब्लेम झाला समजून सांगा, त्याचा मार्ग करायचा. आपण निश्चित मार्ग काढू हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आपण दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष होत्या आणि त्यांनी एक अण्णाभाऊंचं स्मारक चांगलं केलेलं आहे. पण आता जाऊन पाहिलं पाहिजे का ते कसं स्थितीत आहे, म्हणजे स्वच्छता आहे का नाही, मेंटेनन्स. आपण ते जाऊन वाचनालय केलं, काय केलं तर तुम्ही जाऊन बसलं पाहिजे म्हणून काहीतरी छोटासा कार्यक्रम केला तर ते चांगलं होईल. काय शेवटी पुतळा केला तरी त्याची व्यवस्थित निगा राखली गेली तर त्या पुतळ्याला बसतो. महाराज केलं तरी ते चांगलं निगा राखली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. ते सगळे प्रश्नांचा आता एक चांगले पुरोगामी विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, शाहू महाराजांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, अण्णाभाऊ साठेंचे विचार हा आपला विचार आहे. आणि देशामध्ये आपली राज्यघटना कायम टिकली पाहिजे. त्याच्यातून जेणेकरून मताचा अधिकार आपल्याला मिळाला की राज्यघटना टिकली पाहिजे आणि लोकशाही चालली पाहिजे. हे जपणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या घडीला आहे. लोकसभेला खूप चांगला निर्णय लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाची धर्मांध स्वतः हे झालेलं सत्यनारायण त्यांना एक उन्माद आला होता. तो उन्माद तुम्ही करण्याचं काम जनतेनं केलेलं आहे. आपल्याला पुढं लोकशाही आणि राज्यघटना टिकवण्याकरता काम करायचं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि मला आपण सगळ्यांनी जाण्याची परवानगी द्या. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.